बद्दल बोलूया की शिवसेनेमध्ये तुम्ही जे आलात, एकनाथ शिंदेसोबत तुमचं नातं कसं आहे? हे आत्ताच जुळलेलं आहे का आधीपासून आहे? आणि तुम्ही त्यांची साथ जी घेतली आहे त्याचं मागचं मोठं मुख्य कारण काय? जिस वक्त मराठी जेव्हा हे जाळे नदीला भेटतात किंवा नदी समुद्राला जाऊन भेटते, नातं असतात का? तुम्ही तुमचं चालत असतं, ते तिचं चालत असतं, ते त्या चालत चालत आपली भेटघाट होताना आपल्याला त्याचे गुणधर्म दिसतात आणि गुणधर्म आपल्यासारखे वाटले, आपुलकी वाटली, असं वाटलं जुळतं. हा. मग एकनाथ शिंदेमध्ये काय पाहिलं तुम्ही असं कोणतं स्वभाव? स्वभाव में अभाव नहीं है, नेचुरल है. अभी तक तो मुझे बिल्कुल भी नहीं फील हुआ, इससे पहले भी फील नहीं हुआ. आजची व्यवस्था जर पाहिली, आज पक्ष एकनाथ शिंदेकडे आणि एकनाथ शिंदे शिवसेनेचे आता प्रमुख आहेत. कधी वाटलं होतं असं होईल आणि जे झालं त्याबद्दल तुमचं काय मत आहे? ये देखिए, गंगा अपने जितने रूप धारण करती है वो सभी पूजनीय हो जाते हैं. वो गंगोत्री से निकलती है तब भी, वो विशाल रूप धारण करती है तब भी, वो गंगा सागर पे जाके मिल जाती है तब भी. जो मूल स्वरूप से विचारधारा गलत नहीं है, जिसमें सेवा का भाव है, राजकीय सेवा से शुरू हुए थे, नौकरी चाकरी के लिए हक मांगने वाले शुरू हुए थे, आज विश्व स्तर के ऊपर जाकर शिवसेना जो है उसकी पुकार निकलती है. लोग डरते हैं, और वो डर जरूरी होता है, क्योंकि ऐसा जो भी भाव जिसमें प्रार्थना के साथ साथ भय नहीं है, उसे लोग हिला डालने में कोई कमी छोड़ते नहीं है. लोकांचा प्रतिसाद कसा आहे जेव्हा तुम्ही जाता शिवसेनेप्रती? माहोल कसा दिसतोय तुम्हाला रस्त्यावरती? सुंदर है, बहुत सुंदर. मस्त. हाँ हाँ, मला ॲक्टर असण्याचा ना सर्वात महत्त्वाचा फायदा हा आहे की तुम्हाला डोळ्यात भाव दिसतात, चेहऱ्याचे भाव दिसतात, वलय चक्र दिसतो, कळतं तुम्हाला, भाषाचं चक्र दिसून येतो. सगळ्याचे जे मनातले जे जे प्रेम आहेत किंवा भाषा मागे काय आहे, शब्दांच्या मागे पण काय आहे, ते सगळं काय दिसून येतं ॲज अन आर्टिस्ट. काय दिसतंय तुम्हाला आता या घडीला लोकांना पाहून? सुंदर आहे, सुंदर आहे. तुम्हाला असं, आता तुम्ही प्रचार करताय पण आता भविष्यामध्ये निवडणूक लढणार आहात शिवसेनेमधनं? माझी काय अशी इच्छा नाही आहे. पण शिंदे साहेब म्हणाले तर